कोन्निचिवा, नमस्कार. आपला डे 2 चालू झालेला आहे. आज आपण कागोशीमालाच फिरणार आहोत. पहिलं अट्रॅक्शन आपण जे बघतोय ते ॲक्वेरियम इकडचं. इट्स नॉट दॅट बिग बट स्टील इट इज वन ऑफ दी अट्रॅक्शन्स. सो मी आत्ता ॲक्वेरियममध्ये आलेलो आहे. हे आहे कागोशिमा चिओ स्टेशन आणि या स्टेशनच्या टॉपवर आहे फेरिस व्हील. म्हणजे इट गिव्ज एंटायर कागोशिमा सिटी व्ह्यू प्लस साकुराशिमा व्ह्यू. ही सिटी व्ह्यू बस आहे याने आपण युजली क्यूट पास यूज कागोशिमा सिटी फिरू शकतो. या केव्हच्या दिसत आहेत त्या सायगो दो कुत्सुमाई म्हणजे सायगो वॉरियर रिबेलियन जे होते ते या केव्हमध्ये लपलेले. कागोशिमा सिटी टूरमध्ये 2 लोकेशन्सला जाऊन आलो. सेनगान विच इज ट्रॅडिशनल जॅपनीज गार्डन आणि विच इज वन ऑफ दी नॅशनल ॲसेट्स. पण ते गार्डन सध्या कोरोना व्हायरसमुळे बंद आहे त्यामुळे आपण आतमध्ये नाही जाऊ शकलो. नंतर दुसरं एक लोकेशन होतं शिरोयामा ऑब्झर्वेटरी जिथून बेसिकली साकुराजिमाचा व्ह्यू खूप छान दिसतो. बट आपण फेरिस व्हीलमध्ये काल बसलेलो त्यामुळे आज आम्ही त्या लोकेशनला परत गेलो नाही. आता आपण आलेलो आहोत मेइजी फुरसतोकान म्हणजे म्युझियम ऑफ मेइजी पिरियड रिस्टोरेशन. तर त्या म्युझियममध्ये आलेलो आहोत. लेट्स सी. फेमस काताना सदन क्युशूमधला हा बिगेस्ट शॉपिंग मॉल किंवा शॉपिंग मार्केट म्हणू शकतो असं आहे. इथे बऱ्याच व्हरायटीज ऑफ फूड पण मिळतं जे स्पेशालिटी ऑफ कागोशिमा आहे. आम्ही पण काही फूड इकडचं ट्राय केलं. एस्पेशली
ब्लॅक फोर्ट. देन इथे हातानो ते म्हणजे बेसिकली टर्टल हँड्स असे आहेत. इकडचे काही स्पेशल 2 फूड आम्ही ट्राय केली. प्लस सूचू ही खरी राईस वाईन आहे विच इज व्हेरी फेमस इन जपान बिकॉज इज मेड अप ऑफ राईस. बट युजली इथे कागोशिमामध्ये स्वीट पोटॅटो खूप फेमस आहेत. त्यामुळे ही राईस वाईन स्वीट पोटॅटोची बनवतात अलॉंग विथ राईस. सो दॅट इज समथिंग युनिक विच ऑल्सो वी ट्राईड. नाऊ वी आर प्लॅनिंग टू ट्राय शेव्ड आईस विच इज वन ऑफ दी फेमस डेझर्ट्स ऑफ कागोशिमा. शेव्ड आईस मिळू शकतो आपण याला. हे जास्त शॉपमध्ये आम्ही आलेलो आहोत. दॅट इज दी फर्स्ट शॉप जपान स्टार्टेड शिरोकुमा. सो वी आर गोइंग टू हॅव इट नाउ. आपण आलेलो आहे चिरान एरियामध्ये. चिरान एरिया फेमस आहे सामुराय रेसिडेन्सेससाठी. सामुराय हे इदो पिरियडमधले वॉरियर्स होते ज्यांनी जपानला प्रोटेक्ट करण्याचा ट्राय केला. अँड रेस्ट ऑफ द सामुराय हिस्ट्री यू कॅन रीड एनिवेअर इन गुगल. तर या सामुराय लोकांचे जे रेसिडेन्सेस आहेत ते फक्त इथे नाही आहेत, चिरानला नाही आहेत, काही अजून ठिकाणी पण हे रेसिडेन्सेस आहेत. पण वन ऑफ दी रेसिडेन्शियल एरिया हा फेमस आहे चिरान. तिकडे आत्ता आपण आलेलो आहे. हाऊस इंटरनली कनेक्टेड. किचन पार्ट आणि त्यांचं ओव्हरऑल बेडरूम आणि रेस्ट ऑफ द लिव्हिंग रूम अदर प्लेसेस, म्हणून त्याला बेसिकली कुतात्सुया म्हटलेलं आहे. इथे स्पेशालिटी या विलेजची अजून एक आहे, स्पेशली सामुराई विलेजेसची, की इथे इलेक्ट्रिसिटी पोल्स नाही आहेत कुठेच. विलेजमध्ये टोटल अराउंड 7 गार्डन्स त्यांना म्हणतात. तर प्रत्येक घर तुम्ही बघितलं तर ते कुतात्सुया आहे, म्हणजे 2 घरं इंटरनली जॉईंट आहे आणि प्रत्येक घराला एक गार्डन आहे. तर त्यांचं आणि तुम्ही फेन्सिंग बघितलं तर ते फेन्सिंग बऱ्यापैकी लेवलचं फेन्सिंग आहे. कारण त्यांचं असं अजून आहे की कोणी जेव्हा अटॅक करतात तर त्यांनी आतमधलं बघू नये किंवा आतमधलं त्यांना दिसू नये. पण वेन यू सी फ्रॉम इनसाइड यू कॅन सी एव्हरीथिंग. ग्रेट कॉन्सेप्ट. एका घरातलं गार्डन.
शकता हे जे दिसतंय ते सगळं फेन्स आहे घराच्या बाहेर त्यांनी केलेलं. चिरान पीस म्युझियमला हे म्युझियम बेसिकली बांधलेलं आहे कामिकाझे पायलट्ससाठी. कामिकाझे पायलट्स हे वर्ल्ड वॉर 2मध्ये ज्यांनी सुसाईड बॉम्बिंग केलेलं तर ते पायलट्स त्याच्यासाठी म्हणजे इथून त्यांनी बेसिकली चिरानमधून त्यांनी टेक ऑफ घेतलेला वर्ल्ड वॉर 2च्या एंडला ते सुसाईड बॉम्बिंग आणि सुसाईड क्रॅश त्यांनी केलेला. तर त्याच्यासाठी त्यांना कामिकाझे म्हणतात आणि त्याच्यासाठी हे म्युझियम खूप फेमस आहे. हे त्यांचं फायटर प्लेन ते क्रॅशसाठी केलं गेलं. आता आपण ज्या स्पॉटला उभे आहोत ते आहे इबुसुकी विच इज द लास्ट पॉइंट इन जपान मेनलँड. सो हा जो आपण बघतोय दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ जपान मेनलँड. त्याच्यानंतर सगळे दुसरे आयलंड्स येतात. सो मी आत्ता शेवटच्या पॉईंटला उभा आहे जपान मेनलँडच्या. मेनलँड is the big land where all major cities like Tokyo, Kyoto, Osaka and other things are there. आणि मग नंतर दुसरीकडे सगळे बाकीचे जे काही आहेत ते सगळे आयलंड्स आहेत. तर हे सगळे हा सगळ्यात लास्ट पॉईंट आहे मेनलँडचा. आणि आत्ता मी ज्या स्पॉटला आहे तो स्पॉट आहे स्पॉट जो आहे हा स्पॉट फेमस आहे सँड ऑनसेनसाठी. सँड ऑनसेन इज लाईक इथे जी सँड आहे ती जसे आपण नॅचरल ऑनसेन असतात म्हणजे नॅचरल हॉट स्प्रिंग्स असतात जे आपण पाण्यात हॉट वॉटर असतं आणि त्याच्यात आपण सल्फ्युरिक वॉटर असतं आणि त्याच्यात आपण जस्ट रिलॅक्स होतो. तर हा एक टोटली डिफरंट एक्सपिरियन्स आहे. बघू शकता इथे समुद्र आहे आणि इथे सँड बाथ आहे. सँड बाथ इन द सेन्स ते आपल्याला लिटरली सँडमध्ये बरी करतात. फक्त आपलं डोकं वर ठेवतात ते आणि दिस सँड इज नॅचरली हॉट बिकॉज ऑफ दिस वोल्कॅनिक थिंग ॲक्टिव्हिटीज अँड हॉट वॉटर. सो असं 10 ते 15 मिनटं मॅक्सिमम यू कॅन बी देअर इन दॅट पोझिशन. नंतर ॲक्च्युली तुम्हाला स्वेट चालू होतो आणि तुम्ही म्हणजे यू हॅव टू गेट अप बिकॉज त्यांचं रिस्ट्रिक्शनच आहे की मॅक्सिमम 10 मिनिट्स तुम्ही राहू शकता. आय डोंट नो मी इथे कॅप्चर करू शकतो का. तुम्ही बघू शकता तिकडे ज्या स्टीम जी येताना दिसते ती बेसिकली सँडमधून येते, जमिनीतून येते. मी ॲक्च्युली उभा पण त्याच सँडमध्ये आहे आणि खाली आम्हाला आत्ता गरम लागतं आहे त्यामुळे मी पटकन शूट करूनच हे करतो आहे. पण हे नॅचरली तुम्ही बघू शकता ही नॅचरल स्टीम येते सँडमधून आणि
हेच जर का इथे स्पेसिफिक ठिकाणी आपण डिग केलं काही सर्टन अंतरापर्यंत, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली हॉट वॉटर यू विल गेट. सो यू कॅन सी समुद्राचं पाणी थंड आहे, पण इथे इमिडिएटली इथे तुम्हाला गरम पाणी मिळतं आहे नॅचरली बिकॉज ऑफ दीज व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज. आणि त्याचाच त्यांनी उपयोग केलेला आहे सँड ऑनसेनसाठी. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे किती स्टीम येते सँडमधून, विच इज नॅचरल थिंग अँड विच इज रिअली युनिक थिंग. दिस इज दी ओनली सँड ऑनसेन in Japan and in world. So this is one of the unique things you can definitely experience if you come to Ibusaki Kagoshima. इबुसुकी पण कवर झालेलं आहे. आज आपण फर्स्ट चिरानला गेलो, जिथे आपण सामुराई विलेज पाहिलं, रेसिडेन्सीस पाहिले आणि कामिकाझे बीच पाहिलं. आणि आता आपण सँड बाथ पण घेतलं, म्हणजे सँड ऑनसेन पण घेतलं. असं आपलं इबुसुकी पण झालेलं आहे आणि ट्रिप एंड पण झालेली आहे. आज रात्रीच्या फ्लाईटने आम्ही परत बॅक टू वर्क टोकियोला जाणार आहोत. सो टिल नेक्स्ट ट्रिप, सी यू अगेन, बाय बाय. माताने पुन्हा भेटूया.